नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येते, ती म्हणजे 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णय संदर्भात मंत्रालयाने पाठपुरावा करण्यात आलेला आहे. दिनांक 17/2/2024 रोजी कर्तव्यदक्ष व सतत पाण्याला भिंगरी बांधून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी धडपड करणारे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयासंदर्भात 1 जून 2024 पासून व वाढीव टप्पा मेळावा व अंशतः अनुदानित, विनाअनुदानित व त्रुटीपूर्तता शाळा, अघोषित शाळा अशा सर्व शिक्षकांना येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात निधी मिळवून प्रत्यक्षात पगार खात्यात पडावा, यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, काय संपूर्ण बातमी जाणून घेऊया. 17 तारखेला म्हणजेच काल माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी मंत्रालयात अर्थ विभागात माननीय गुप्ता साहेब व माननीय सौरभ विजय साहेब यांची भेट घेतली. यांनी सांगितले की 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णयासंदर्भातील टप्पावाढ फाईल माननीय विजय सौरभ साहेब यांच्याकडे म्हणजेच अर्थ विभागात आहे. 21 तारखेच्या EPCच्या बैठकीत फाईल ठेवणार असे आश्वासित केले. तर मित्रांनो, अत्यंत आनंदाची अशी बातमी समोर येते, ती म्हणजेच 21 तारखेला EPCच्या बैठकीत ही फाईल ठेवण्यात येणार आहे आणि वाढीव टप्पा हा लवकरच मिळणार आहे. तसेच त्यानंतर आदरणीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये जाऊन माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे व माननीय मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली. यांनी असे सांगितले की 21 तारखेच्या बैठकीवर आमचे लक्ष आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात टप्पावाढ संदर्भात आम्ही जातीने लक्ष घालू व शिक्षकांना न्याय देऊ असे आश्वासित केले. तर मित्रांनो, यावरूनही आपल्याला समजत आहे की माननीय शिक्षण मंत्रीसुद्धा टप्पावाढ देणार पॉझिटिव्ह आहेत आणि आपल्याला नक्कीच ते येणाऱ्या आर्थिक अधिवेशनामध्ये टप्पावाढीची तरतूद करून शिक्षकांना न्याय देतील. तरीसुद्धा यामध्ये माहितीसुद्धा सांगण्यात आली आहे की तरीसुद्धा शिक्षक बंधू भगिनींनो, माझा पगार माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य ध्यानात ठेवून जसे आतासुद्धा आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहात, त्याबद्दल सर्व काम करणाऱ्या पदाधिकारी व शिक्षकांचे कौतुक आहे. पण जोपर्यंत 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होऊन प्रत्यक्ष खात्यावर पगार पडत नाही, तोपर्यंत असाच प्रयत्न सुरूच ठेवूया. सबका साथ सबका विकास, सर्वांच्या प्रयत्नाने यश नक्कीच येईल अशी अपेक्षा करूया. आपले समन्वयक भारत जामनिक, संजय रंगारी, अर्जुन मुंडे इत्यादी शिक्षकगण. तर मित्रांनो, या माहितीप्रमाणे आता आपली जी फाईल आहे टप्पा अनुदानाची, ती 21 तारखेच्या EPCच्या बैठकीत जाणार आहे असे माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांनी कन्फर्म केलेलं आहे. तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या आर्थिक अधिवेशनामध्ये अनुदान मिळेल, टप्पावाढ मिळेल आणि समोरचा टप्पावाढ होऊन पगारात वाढ होईल. तर अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे मित्रांनो. आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो. धन्यवाद.